आमच्या या मांजरीला आम्ही उंदरा पकडायला आणला आणि ती त्याच्यासोबतच खेळू राहिली. काय बेकार परिस्थिती हो. आपल्याला सकाळी सकाळी मस्तपैकी ना सर्टिफिकेट घ्यायचं होतं कारखान्यामधून इंटर्नशिपचं. मग त्याच्यामुळंच लगेच गेलो त्यांच्याकडे, त्यांना दिलं आपण कॉलेजचं लेटर बिटर आणि इकडून तिकडून इतका फिरवलं. नंतर मग त्यांनी मस्तपैकी टायपिंगला बसले. काकाचा टायपिंग स्पीड तर ना कसला खतरनाक आहे. आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण आहे ना डिजिटल टॅक्सेशन GST's रोल इन मॉडर्नायझिंग इंडियाज इकॉनॉमी इतका खतरनाकरित्या आपण प्रोजेक्ट केला आहे. मग जबरदस्तरित्या त्यांनी आपल्याला सर्टिफिकेट दिलं. मग गेलो आपण ACS कॉलेजमध्ये. आपलं जरा काम होतं डेंगळे सरांकडं. मग गेल्या मस्तपैकी डेंगळे सरांकडे किरकोळ काम केलं. त्या खाल्ल्यानंतर डायरेक्ट आपल्याला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जायचं होतं. मग डायरेक्ट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एंट्री मारली आणि तिथं पाहिल्या मावशा इतक्या खतरनाक खुर्च्या नाही होत्या. म्हणलं हो जमलं तुम्हाला. म्हणलं जरा शॉपिंग करू. मग डायरेक्ट गेलो मित्राच्या दुकानामध्ये SJ ब्रँड हाऊसमध्ये. मग जबरदस्तरित्या तिथे शॉपिंग बिकिंग केली बरं का. जबरदस्त कपडे राहते. तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल ना 100% भेट द्या याला. मग गेलं मस्त शॉपिंग बिपिंग केली आणि मग म्हणलं चला आता मम्मीने डायरेक्ट आपल्याला बाजारला झोपवलं. म्हणले झाली जो शॉपिंग बिपिंग करून आता बाजार करून आण म्हणे. म्हणलं बरं जातो. मग गेल्या मस्तपैकी बाजारात रॉयल एंट्री मारल्यावर आपल्याला वाटलं कुणाल शेट बसले होते कोथंबीर घेऊन. म्हणलं जबरदस्त. आणि पाहा प्रफुल कसा नवरदेवासारखा नटून आलाय बाजारात जबर. मग काय अशोकनगरच्या बाजारामध्ये फुल गर्दी राहते बरं का. मग आपला बाजार बिजार झाला. म्हणलं चला आता जरा पोटा पाण्याचं मग मस्त की भेळ घ्यायला गेलो. भेळ घेतली झाला ना आपला बाजार. चला मग तुम्ही मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.